नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 9 आणि दुपारचे 1:06 झाले आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता आपण. सकाळी जे 9:40 ऑप्शन चेन आणि चार्टचं ॲनालिसिस केलं होतं त्यानुसार बघू शकता आपल्याला परफेक्टली 25,900 पासून तर 25,700 टार्गेट आपल्याला 200 पॉईंटचं शार्प सेलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. या संदर्भात आपण ऑप्शन चेनचा डाटासुद्धा ॲनालिसिस केला होता. त्यानुसार बघा, मार्केटमधल्या या 25,900च्या लेवलवर ज्या काही पोझिशन होत्या या सर्व लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट झाले. चांगल्या प्रकारचं रिस्क होतं. या ठिकाणच्या पोझिशन कमी होत 25,800च्या सपोर्टवर प्रेशर बनवलं. त्यानंतर 25,700 पुन्हा टार्गेट पाहायला मिळालं. थोडंसं ऑप्शन चेनचा डाटा दाखवते तुम्हाला मी. सकाळी बघा, या 25,900च्या लेवलवरती 1,63,00,000च्या टोटल पोझिशन होत्या. कुठल्या लेवलवर? या लेवलवर 1,63,00,000च्या पोझिशन या ठिकाणी अवेलेबल होत्या आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता फक्त 54 लाख राहिलेले आहे. त्यानंतर 25,800वर बघू शकता किती राहिलेले, फक्त 78 लाख राहिलेले आहे. आणि या ठिकाणी या पूर्ण ओवाय चेनच्या कॉलममध्ये बघू शकता हा निगेटिव्ह डाटा दिसत आहे. थोडंसं आणखी तुम्हाला थोडंसं चार्ट खाली करते. हे बघू शकता 25,900 पर्यंत ज्या काही पोझिशन होत्या आता या 25,900 पासून या डाटापासून हे बघू शकता या सर्व पोझिशन लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट झाले आता. मी पहिले सांगितलं की या पोझिशनमुळे मार्केटमध्ये आणखी सेलिंग प्रेशर तुम्हाला दबाव वाढताना दिसून येईल. आणि या संदर्भात 25,900वर डाटा ऑलरेडी अवेलेबल होता. या ठिकाणी 1,77,00,000, 25,800वर 1,69,70,00,000 यांनी जबरदस्त कॉल रायटिंगच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आहे. कारण हा 26,000 सुद्धा एक चांगल्या प्रकारचा रेजिस्टन्स तयार झाला होता. हे सर्व तिन्ही ठिकाणी रेजिस्टन्स आहे. हा सपोर्ट वीक झाल्यामुळे 25,800च्या या ठिकाणच्या पोझिशन कमी झालेल्या आहे. या ठिकाणचे बघू शकता हे फक्त इथं बघा किती राहिलेलं आहे. आता 25,700 हा सपोर्ट एक महत्त्वाचा राहिलेला आहे. ठीक आहे. आणि या संदर्भात मी व्हिडिओसुद्धा बनवलेला होता की 2026मध्ये नवीन लाईफ टाईम म्हणून मार्केट तेजीकडे वाटचाल करेल की मंदीकडे वाटचाल करेल. तो व्हिडिओ एक वेळा बघा. त्याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये लाईफ टाईम हाय लावल्याच्या नंतर जर तुम्ही आता मोठ्या टाईम फ्रेममध्ये जर याला बघितलं या चार्टला, तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जो प्रिव्हियस डेचा आपण जो डाटा ॲनालिसिस केलेला आहे यामध्ये बघू शकता जेव्हा मार्केटमध्ये लाईफ टाईम हाय याच्या अगोदर जेव्हा लागलेले आहेत, हे थोडंसं आता मी तुम्हाला मोठं करून दाखवते. तर या ठिकाणी बघू शकता हा पहिला 1 डिसेंबरचा लाईफ टाईम हाय होता. हा या लेवलपासून बघता मार्केटमध्ये काय केलं, करेक्शन घेतलेलं आहे. या लेवलपासून हा डाटा आहे रेजिस्टन्स घेऊन या ठिकाणपासून यापर्यंत करेक्शन आलं. त्यानंतर हा पहिला लाईफ टाईम हाय होता. त्यानंतर हा दुसरा बघा लाईफ टाईम आहे. या लेवलपासून बघू शकता मार्केटमध्ये किती प्रमाणात रॅली पाहायला मिळेल डाऊन साईडला. हे प्रिव्हियस डाटानुसारच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्यानुसार आपल्याला 1, 2, 3, 4, 5 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा मोमेंटम आजच्या या कंडिशनमध्ये दिसून आलेला आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. आणि हे महत्त्वाचे सपोर्ट लेवलसुद्धा सर्व या ठिकाणी ब्रेक झाले आहेत 3 दिवसाच्या या काल आणि आजच्या सेलिंगमध्ये बघू शकता. अशा प्रकारचं मोमेंटम मित्रांनो ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आणि प्रिव्हियस डाटाच्या अकॉर्डिंग आपण घेऊ शकतो. सेन्सेक्समध्ये बघू शकता, बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज सेलिंग प्रेशर वाढताना दिसून आलेलं आहे. बाकी आहे सर्व सेक्टरमध्ये तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह मोमेंटमच पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि यामध्ये आपण सकाळी फ्युचरच्या याच्यामध्ये सुद्धा चेक केलं होतं की फ्युचर जोपर्यंत 26,000च्या वरती सस्टेन होणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईडला मोमेंटम पाहायला मिळणार नाही. हे आपण सकाळच्या सत्रामध्येच बघितलं होतं की फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण 10:40 या ठिकाणी आपण मार्केटचं ॲनालिसिस केलं होतं या ठिकाणी. आणि त्या ठिकाणपासूनच मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये डाऊन साईडला डाऊनफॉल होताना आपल्याला या ठिकाणी दिसून आलं आहे. अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला आजच्या दिवसाला पाहायला मिळालं आहे. आपल्या अपेक्षितनुसार आपल्याला टार्गेट या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे 25,687 म्हणजे 25,700 आपलं या ठिकाणी टार्गेट होतं सकाळचं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे ॲक्च्युअलमधला जो डाटा कशा प्रकारे वर्क करतो आणि त्याचा इम्पॅक्ट कशा प्रकारे पाहायला मिळतो हे आपल्याला ॲक्च्युअल डाटामध्ये समजून येते. तर मित्रांनो, सांगितलेली माहिती चांगली वाटल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. आपल्या प्रॉफिटेबल ट्रेड राहण्यासाठी आणि मार्केटचं डायरेक्शन समजून घेण्यासाठी ऑप्शन चेनच्या डाटाला फॉलो करा.